तर महिलांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते बरं? महिलांनी गायांचा धंदा हां हां स्वीकारायचा हां पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन हां हां ते काम केलं पाहिजे. बरोबर आहे. हां महिलांनी असं म्हणलं नाही पाहिजे हं. ते गावात राहतात मी हां. काय करणार बरोबर बरोबर असं म्हणणं चुकीचं आहे. बरोबर आहे. हां पाठीमागे जे काम काय राहील हां 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 त्या कामाला सगळं तिने केलं पाहिजे. बरोबर बरोबर. त्यांनी असं नाही म्हणलं पाहिजे की मी शेण नाही काढणार, हं, हं, मी असं काहीच करू शकत नाही, हं, हं, हं. तुम्ही आल्यानंतर करा, हां हां असं म्हणजे सगळं काय असेल ती त्यांनी महिलांनीच केलं पाहिजे. बरोबर बरोबर. जास्तीत जास्त महिलांनी असं केलं पाहिजे की मला ह्या कामाची लाज वाटती, मी शेण काढीत नाही. हं, पण लाज ही कशाची तेव्हा बरोबर बरोबर आपल्याला संसाराला करायचं म्हणलं तर काही कमी पडलं नंतर आपल्याला काय कोण काय देणार आहे का? बरोबर. हां त्यामुळे कसं आहे आपण लाज कोणत्याच गोष्टी आपण काम करतोय त्यामुळे कसं आहे की आपण कामाची लाज म्हणून नाही हां 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 आपण हे काम केलंच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपलं एक घरचंच काम आहे, दुसऱ्याच्या रानात काय काम दुसऱ्याच्या हां रानात जायचं नाही. म्हणजे बरोबर. आपलं घरचंच काम आहे, आपलं घरचं काम हे केलंच पाहिजे. बरोबर बरोबर. लाज म्हणून जमतच नाही. आपल्याकडे जर पैसे नसले तर आपल्याला काय कोण आणून देणार आहे का? हां बरोबर आहे. पण ही मुद्दा खरं तर महत्वाचा आहे. फळ हे भेटतच. बरोबर आहे. हां आपल्याला काय वाटतं लगेच लगे आपल्याला 10,000 रुपये भेटले पाहिजेत पण ते भेटत नाहीत लगेच लगे. बरोबर बरोबर. थोडं थोडं दिवसांनीच नंतर भेटतात ना. म्हणजे तुम्हाला ही काम करायला असं म्हणजे एकदम भारी वाटतं, उत्साह भारी येतो. वाटतं, हां म्हणजे जेणेकरून आपल्या संसारात 4 पैसे आणखीन एक्स्ट्रा हो. येते ना असं. आणि दुसऱ्याच्या इथं कामाला जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरी आपण स्वतः मालक बनून काम करतोय आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सुट्टी घेतोय. हां बरोबर आहे. दुसऱ्याच्या ताब्यात राहण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरी. बरोबर माझं बरोबर. म्हणणं एवढंच आहे की हम्म. बाकीच्या महिलांनी मोबाईल टीव्ही बघण्यापेक्षा हां 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 त्या कामधंद्यात जास्त लक्ष देऊन नाही बरोबर आपल्या आहे. हां मालकाच्या खांद्याला खांदा देऊन काम करावं. बरोबर आहे. मोबाईल बघा मी पण बघते मोबाईल, पण माझा कामाचा वेळ सगळा झाल्यानंतर गायांचं बघितल्यानंतर मी बघते मोबाईल. बरोबर जास्त महिला टीव्ही मोबाईल बघतात ना बरोबर बरोबर काम सोडून. बरोबर आहे. तर एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही एकदम म्हणजे जे काय या कामात असं काय लाजण्यासारखं किंवा ही करण्यासारखं काही गोष्ट नाही. आपण जे काय करतोय ती स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःच्या घरी करतोय, स्वतःच्या बांधाच्या आतमध्ये दुसऱ्याच्या रानात किंवा दुसऱ्याच्या इथं कामाला न जाण्यापेक्षा एक स्वतःचा व्यवसाय. आणि ह्या व्यवसाय एक असा आहे की ह्याच्यातून जेवढं आपण करीन तेवढा जास्त पैसा आहे आणि दर आठवड्याला म्हणलं तरी आपलं पेमेंट होतं आहे. अशा पद्धतीचं हे काम आहे. तर महिलांनी नक्कीच ह्या कामात जास्तीत जास्त पुरुषांना हातभार लावायला पाहिजे. पशुपालक मित्रांनो नमस्कार. पशुपालक मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 50 गायांचा गोठा, मुक्त संचार आणि मोठे मोठे पॉश असे गोटे बघितलेले आहेत. पण बरेचसे आपले पशुपालक असतात की त्यांना नवीन डेअरी फार्म सुरू करायचं असतं आणि त्यांना पहिल्यापासून म्हणजे 1 गाई 2 गाई ह्याच्यापासून सुरुवात करायची असते. तर त्यांना अचानक 50 55 60 गायींचा जर गोठा दाखवला तर त्यांना असं थोडंसं दबाव आल्यासारखं होतं की आपण एवढं अचानक सुरुवात कशी करायची. तर आज आपण एक असा डेअरी फार्म कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत की त्यांनी शून्यातून हे ईश्वर उभा केलेलं आहे. एका गायीपासून त्यांनी आज इथपर्यंत त्यांचे यश संपन्न केलेलं आहे. तर आज आपण या डेअरी फार्मच्या मालकांशी आणि त्यांच्या मालकीनीशी म्हणजे ही एक अशी जोड आहे निंबाळकर की त्यांनी फक्त कुठल्या म्हणजे त्यांना तिसऱ्या माणसाचा सपोर्ट न घेता फक्त दोघांनीच आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणि शेतीला एकदम पुरेपूर पूरक असा जोडधंदा असणारा हा डेअरी फार्म इथपर्यंत आज संपन्न केलेला आहे. तुम्हाला जी पाठीमागं जो डेअरी फार्म दिसत आहे तो एकदम जागेचं शॉर्टेज असल्यामुळं कमी जागेत आणि एकदम व्यवस्थित असा डेअरी फार्म आणि फक्त 2 माणसांच्या मेहनतीवर हा आज एवढा डेअरी फार्म आपल्याला पाठीमागं दिसत आहे. तर या डेअरी फार्मच्या पाठीमागं काय मेहनत त्यांनी घेतलेली आहे आज आपण यांची यशगाथा आज स्वतः त्यांच्या तोंडून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पशुपालक मित्रांनो, आज आपल्याबरोबर हनुमंत निंबाळकर आणि प्रमिलाताई निंबाळकर आहे. तर आपण त्यांच्याशीच थोडीशी चर्चा करू का. तर बरेचसे असे शेतकरी असतात की दुधाला थोडासा कमी भाव आला की भरपूर नर्वस होत असतात. तर यांना असंख्य अडीअडचणी आलेल्या आहेत आणि यांनी आज आपला एवढा मोठा डेअरी फार्म साकार केलेला आहे. तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू. दादा नमस्कार. नमस्कार. तर आपला डेअरी फार्म किती वर्षापासून चालू आहे? 10 वर्ष झाले डेअरी फार्म चालू केलं. 10 वर्ष झाले. तर म्हणजे तुम्हाला पहिलं तुम्ही काय व्यवसाय करत होता? मी ड्रायव्हर होतो इंदोर बँगलोर लाईनला. हां 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 इंदोरच्याच गाडीवर होतो. हां हां पण आपल्या आई वडील थकल्यामुळे मी आपलं काय करायचं जमिनीला पाणी लागतं म्हणून आपले
पहिल्यांदा आपली दिलीप काकडेच्या मामाची गाय आणली होती. हा हा हा. त्या गायपासून सुरुवात केली ते. म्हणजे एक गायपासून हो. सुरुवात केली. तर तुम्हाला म्हणजे असं का वाटलं बरं की डेअरी फार्मच निवडावं, म्हणजे शेळी फार्म किंवा काय, का गायच निवडावं, असं का वाटलं व्यवसाय करायला? हे, असं झालं की बुवा यादव साहेब बी आपले पाहुणे आहेत. त्यांच्या सल्ल्याने थोडे म्हणले बुवा शेळ्यांना जास्त म्हणजे आजारी जास्त पडतात, हां हां. त्यामुळे आपण गायाचा व्यवसाय करायला स्वीकारला. गायांचा व्यवसाय. हो. बरं आता आपल्याकडं किती गाय आहेत सगळ्या? लहान मोठी 14, मोठ्या गाया 15 आणि 10 कालवडी. 10 कालवडी आणि मोठ्या गाय 15 आहेत. म्हणजे जवळजवळ 25 गायी आहेत आपल्याकडे. हा, लहान मोठी 25-26 आहे. तर आता एवढ्या 25-26 ज्या आपल्याकडे गायी आहेत, तर ह्यांच्या खाण्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करताय तुम्ही? खाण्याचं घरचं काय, हा. बाहेरचं इकडचं, शक्यतो इकडचंच चारा आहे आमच्या गायांना. विकतचं चारा. हो. क्षेत्र किती आहे तुम्हाला? क्षेत्र 2 एकर आहे. त्याला बी पाऊस काळात पाणी लागतं. 4-5 महिने पाणीच राहतं. शेतीमध्ये. हो, 2 एकर जमीन आहे, त्याला बी पाणी लागतं. शक्यतो आमचा चारा इकतच आहे. विकतच्या चाऱ्यावर. विकतच्या चाऱ्यावर 25 जनावरांचं खाण्याचं नियोजन परवडतं का कसं काय? परवडतं. एक 50% राहतात तरी हा. आपल्या ह्याच्यावर चारा देण्यावर. चारा महाग असला तर कमी राहतात, चारा स्वस्त असला तर जास्त राहते. म्हणजे आता बरेचसे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बरेचसे चॅनलवाले यशोगाथा दाखवत असतात की एवढं कमवलं तेवढं कमवलं हे ते. मग आता दुधाला भाव कमी आहे, तर आता नेमकं कसं वाटतं तुम्हाला? असं दुधाला बाजार कमी जास्त होतात 2-3 महिने. हां हां. त्यात काय आम्ही म्हणजे एवढं प्रॉफिट राहावं असं विचार करत नाही. पण त्या काळात आम्ही कालवडी थोडं उचलून धरतो. हां, म्हणजे कालवडी सांभाळतो. कालवडींकडे जास्त लक्ष देऊन हां. परत त्यांच्या चांगल्या तगडा गाई बनवायचा जास्त प्रयत्न करून हां, हां. हे करता. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शेतकऱ्यांनी जर दुधाला भाव कमी असला तर म्हणजे बरेचसे खचून जातात, काय वाटतं तुम्हाला? म्हणून शेतधंद्यात असं आहे की एकसारखं राहिलं, त्याला टिकून धरलं की बाबा आपल्या कालवड तयार झाली, हां हां. ती तयारच केली पाहिजे. किंवा ह्याला खर्च होतोय, केव्हा मोठी व्हायची असं म्हणलं नाही पाहिजे. एक करीत होऊ शकतो मोठा मोठा. बरोबर. तर आता आपण म्हणजे एक गायपासून एवढ्या गायी. हो, एका गायपासून तयार केलेलं आहे. तर आता आपल्याकडे 25 गायी आहेत, तर ह्या माग 25 गायींच्या माग किती लोक काम करतात? दोघंच करतो आम्ही. हा ना. हो, या नाही तर म्हणजे तुम्ही दोघं काम करताय? दोघंच काम करतो. बरं. तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय काम करताय बरं? सकाळ आम्ही सकाळपासून उठल्यापासून गायांची कुटी करतो अगोदर. कुटी केल्यानंतर शेण काढतो आणि शेण काढल्यानंतर आम्ही मग धारा काढायला सुरुवात करतो. धारा काढायला सुरुवात करतो. आता दूध देणारे गाय किती आहेत आपल्याला? दूध देणाऱ्या आता 7 गाई. 7 गाई आहेत. मशीनने दूध काढताय का हाताने? आता मशीन एक 5-6 महिने झाले विकलेले. पहिले हाताने धारा काढायला. हाताने धारा काढतो. बरं. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे महिलांनी आपल्या संसारासाठी एखादा जे काय शेतीविषयक जे साईड बिझनेस आहे, तर कशा पद्धतीने हातभार लावायला पाहिजे? महिलांनी एकंदरीत काय करायला पाहिजे नाही, बाया म्हणतात की कामाला जायचं, हां. पण कामाला जाण्यापेक्षा एकंदरीत एक गाय वाढवली गोट्यात तरी कामाचे पैसे आपल्याला त्यात जास्त उत्पन्न होते ना तयार. बरोबर. असं होतंय ना. म्हणजे दुसऱ्याच्या इथं कामाला जाण्यापेक्षा. जाण्यापेक्षा आपल्याला वेळ तिकडे जाण्यापेक्षा त्यांच्याच मालकाच्याच बांधील राहावं लागतंय ना. बरोबर बरोबर. मालक सोडून त्यावेळेस त्यापेक्षा आपले ही 2 तास काम करायचं आणि 2 तास काम केल्यानंतर गाया बसल्यानंतर काहीच काम नसते ना. असं होते 4 वाजेपर्यंत. त्यापेक्षा जास्तीत जास्त महिलांनी असं करायला पाहिजे की कामाला जाण्यापेक्षा हा गोट्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याच्या इथं कामाला जाऊन जे काय स्वतःचा रोजगार आपण करतो त्यापेक्षा आपल्या घरी जर थोडंसं लक्ष दिलं तर आणखीन आपल्या व्यवसायात भर पडू शकतो. तुमचा म्हणजे चारा आणण्याचा ह्याच्या मागे काय म्हणजे रोल राहतो नेमका? चारा आणण्याच्या मागे ते आणून देते चारा. तर ते आले लवकर तर टाकतात, ते नाही आले तर मग मला टाकावं लागतो. अच्छा अच्छा. म्हणजे कधी कधी जर दादा घरी नसले तर तुम्ही हँडल करू शकताय सगळं? बरोबर. तर आता आपल्याकडं आता अशा पद्धतीच्या ज्या कालवडी आहेत, तर तुम्ही सेक्शुअल सिमेंटचं कधी इंजेक्शनचा वापर केले का, जेणेकरून फक्त आपल्याला कालवडीच होते? नाही ना. नाही का? असेच कालवडी भरपूर होतात आमच्या गोट्यात. हा ना. म्हणजे गोट्यावर कालवडी जास्त होतात मला गाईला.
बरोबर आहे. तर आता ज्या कालवडे आहेत तर ह्यांना भविष्यात चांगला तगडा गाय बनवण्यासाठी काय काय करता तुम्ही? आम्ही एक म्हणजे त्यांचं खुराक चारलं नाही आतापर्यंत. हा. ह्या 2 कालवडींना आता सुरुवात केली चारायला. हम्म. आणि आम्ही खपरी पेंड चारले जास्त कालवडींना. खपरी पेंड. हो. बरोबर आहे. आणखी त्या खपरी पेंड मग ह्याच्यातून ह्यांना सुका चारा काय देतात? सुका चारा, वैरण, मुरगा आणि वल्ल्या चाऱ्यामध्ये वल्ल्या चाऱ्यात मेथी घास, नेपेर, मका. नेपियर मका. जसं सीझनवर भेटेल तसं. हा हा हा. मग आता जरा थोडस आपल्या इकडे दुष्काळाचं सावट वाटते तर आता काय नेमकं चाऱ्याचं नियोजन करता? आता आपण हे कोण मोटरसायकलवरच आपलं एक 40-45 बेळ आणतो तो वाढायचे आणि नेपेर मिक्स करून चारतो. म्हणजे आता तुम्ही फक्त टू व्हीलरवरच सगळं चाऱ्याचं अन्न नेहमी चाऱ्याचं टू व्हीलरवरच नियोजन आहे. बरोबर आहे. आणि आता म्हणजे डेअरीला आपल्या गावातल्या दूध? हो, गोविंद प्रकाश काका शिंदे यांच्या डेअरीला दूध आहे. त्यांचा ह्या गोट्या माग मोठा मोलाचे हे त्यांचं खूप सहकार्य आपल्याला. बरोबर बरोबर. तर मग आता आपलं दिवसाचं किती आहे दूध संकल्प? आत्ता गाय आटवल्यामुळं एक 120-30 लिटर दूध आहे दूध. बरोबर. तर जे आपल्या म्हणजे आता ही गाय आहे तर ह्यांना किती दिवसाला धुत आहे तुम्ही? गाय आम्ही 8 दिवसाला धुतो होता. हां. आणि 4-5 दिवसात जरा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाय धुतल्या नाही. म्हणजे सध्या इकडे लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाई धुतल्या नाहीत. बरोबर. तर ह्यांना म्हणजे आता सगळ्या गाई बांधून आहेत, बंदिस्त आहेत, तर ह्यांना पाणी पाजायचं कसं नियोजन करता तुम्ही? काय पाणी पाजायचं एक हौदाला पाईप जोडलेला आहे, असं गमिल्याने फिरवून पाणी पाजायचं. हां ना. आणि चारा म्हणजे सगळ्यांना गव्हाणीच्या मध्ये टाकतो? हो, एकत्रच चारा सगळं. बरं. मग आता असं तुम्हाला कधी विचार आला का की आपलं डेअरी फार्म थोडंसं जनावरांची दाटी होत असल्यामुळे थोडं वाढवावं किंवा काय? वाढवायचं नियोजन आहे, पण एक आमचं कौटुंबिक थोडी अडचण असल्यामुळे ती काही वाढवू शकलो नाही. आणि आपली घराची बी थोडी अडचण आहे, ती बी करू शकलो नाही. बरोबर बरोबर. म्हणजे कुटुंबाच्या अडचणीमुळे करू शकलो नाही. आणि आपल्याला हा गोठा मोठा करायचा आहे, पण या अडचणीमुळे मी करू शकलो नाही. मी ह्यातल्या तयार केलेले बी गाया विकल्यात. म्हणजे जागेचा प्रॉब्लेम असतो? जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे वयातनं गाया जर अडचण झाली आता, ह्यातनं आपण 4-2 गाया विकतोय. बरोबर बरोबर. तर आता आपल्या डेअरी फार्मवर एखाद्या गायला कधी असं मस्टडीचा प्रॉब्लेम कधी काय जाणवला का? कधीही झालेलं नाही. हा का? दूध काढताना आपण काळजीपूर्वक काढल्यानंतर मस्टडी होऊ शकत नाही. म्हणजे नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून तेव्हा दूध काढताना व्यवस्थित पानावल्यावर शेवटला जे दूध काढतो आपण ती चिटून काढलं पाहिजे. जर दूध राहिलं साडा तर मस्टडीच होतो. म्हणजे असं नाही का किंवा गाणीमुळं किंवा ह्याच्यामुळं होत नाही. हा का? मोठे कासाचं की नाही त्रास त्यांना. म्हणजे बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं की गायीची जर मोठी कास असली किंवा बसायला जर तिला मॅट वगैरे नसली किंवा एकाच अंगावर बसून जर तिला मस्टडीचा प्रॉब्लेम होता असं काय? तसं काय होऊ शकत नाही. आपल्या गोट्यात तर झालं नाही आणखी, मस्टडीच झालंच नाही काय. बरं. मग आता ह्यांचं गव्हाणीमध्ये तुम्ही सगळा चारा टाकून असं वाटतं का की एखादी गाय कमी खात असेल किंवा सगळ्यांचं भागतं का एवढा? तसं कमी वाटलं तर आपल्याला चाराचा रोजचा अंदाज आहे, त्या हिशोबानेच आम्ही चारा टाकतो. किंवा एक टप आहे 15-16 किलोचा. प्रत्येक गायला एक टप येईल असं गव्हाणीच हिशोबावर टाकतो. वयात लहान मोठ्या बी गाया आहेत ना, तर जे मोठ्या गाय आहेत लहान आहेत त्यांचे पोट भरले ते मागे सरतात, ज्या मोठे त्या खात्यात. बरोबर. तर आता याच्यातून गाभण गायची आणि दूध देणाऱ्या गायची असं ह्यांच्यात वेगळं काय फरक असतो का खाण्यामध्ये? खाण्यात फरक काहीच करत नाही कधीच. हा ना. म्हणजे सगळ्या गायींना सेम टू सेम? हा, सेम. म्हणजे नाही का असं गाभण गायींना थोडंसं जास्त चारा चांगल्या? नाही, चारा सगळ्याला सारखाच देतो, फक्त गाभण गायला खुराक जास्त देतो. बरोबर.